नमस्कार. आपण आज 24व्या आणि 25व्या श्लोकाचा अभ्यास करणार आहोत. पण 23व्या श्लोकामध्ये आपल्याला समर्थांनी अल्पमेधसाम असं विशेषण वापरलं आहे. मी आपल्याला असं म्हटलं कारण ज्या इच्छा, ज्या कामना नाशिवंत आहेत त्या माणूस व्यक्त करतो आणि त्यावरून देवाला पाहतो की देवाजवळ मागण्या काय मागायच्या, पुत्रांदेही धनंदेही आणि असं सगळं मागणं, हे सगळे नाशिवंत आहे. अशा मागणाऱ्याला भगवंतांनी 23व्या श्लोकातच अल्पमेधसाम असा शब्द वापरला. आज आपण ज्या श्लोकाचा अभ्यास करणार आहोत 24व्या, त्याच्यामध्ये पण अबुद्धया असा शब्द भगवंत वापरणार आहेत. आणि असे पुढल्या लगेच श्लोकामध्ये बुढा हा पण म्हटलं आहे. आपल्याला लगेच जाणवेल दासबोधाचा अभ्यास करणाऱ्याला की समर्थाई दासबोधात सुद्धा मूर्ख लक्षणे पढत मूर्ख लक्षणं का सांगितली. कारण आपण कुठे कुठे नेमक्या चुका करतो, या सगळ्या चुका आपल्याला भगवंत अर्जुनाच्या निमित्तानं जाणवून देणार आहे. 24वा श्लोक आहे. अव्यक्त व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धया परमभाव जानंतो मम अव्ययमुत्तमम. अबुद्धया म्हटलेला आहे. अबुद्धया म्हणजे कोण, तर अल्पबुद्धीचे लोक. आपण सगळेजण आपल्याला स्वतःला खूप शहाणे समजतो. आपल्या नावापुढे खूप साऱ्या डिग्र्या असतात आणि त्यामुळे आपल्याला सगळं काहीतरी कळतं, सगळं माहिती असं आपण मानतो. परंतु इथे मात्र आपल्या लक्षात येतं की भगवंताला आपण बुद्धिवान असण्यासाठी जे आपल्याजवळ असायला हवं ते सगळं आपल्याजवळ आहे का, आणि ते आहे का असं विचारलं किंवा आपल्या लक्षात येतं की भगवंत जे अल्पबुद्धया, अबुद्धया, बूढा अशी सगळी विशेषणं वापरणारे ती आपल्यासाठीच आहे. इथे म्हणतायत ते अबुद्धया, अल्पबुद्धीचे लोक आहेत. कोण अल्पबुद्धीचे लोक आहेत, कसं आहेत हे अल्पबुद्धीचे लोक, तर मम अनुत्तमम अव्ययम. अनुत्तमम अत्यंत सर्वश्रेष्ठ असं आणि अव्यय असं जे माझं रूप आहे, परमभावम अजानंत, त्याचा परमभाव, माझ्याबद्दलचा परमभाव ते जाणत नाहीत. माझं अव्यय रूप आहे, सर्वश्रेष्ठ रूप आहे, त्याबद्दल त्यांच्या मनात परमभाव नाही. अव्यक्त माम, मी जो अव्यक्त आहे, मी दिसत नाही आहे. बरोबर आहे, सर्वश्रेष्ठ आहे, अव्यक्त आहे, त्याची विशेषण आपल्याला माहिती आहेत. पण हा काय करतो, अबुद्धया म्हणजे तुम्ही आम्ही, अव्यक्त माम अव्यक्त असलेल्या मला व्यक्तिम आपन्न देहधारी मानतो. श्रीराम आणि श्रीकृष्ण अवतार धारण करून आले, त्यांना आम्ही आमच्यासारखंच मानायला लागलो. व्यक्तिम अनंत म्हणजे देहधारी असलेलं मानायला लागलो. असं म्हटल्यामुळे या देवाचं खरं ज्ञान नाही, भगवंताचं खरं ज्ञान नाही आहे, म्हणून आपण अल्पबुद्ध आहेत असा आजच्या श्लोकाचा विचार आपल्याला करायचा आहे. आता अल्पबुद्धी म्हटल्यावरती कुठली गोष्ट आपल्याला चटकन ध्यानात येत नाही, हे स्वाभाविकच आहे. त्यालाच आपण म्हणतो पटकन ज्याला सगळं कळतं त्याची तल्लख बुद्धी असते. इथे हे पटकन कळत नाहीच आहे. बऱ्याचदा असं होतं योग्य काय, अयोग्य काय, खरं काय, खोटं काय याचा निर्णय माणसाला घेता येत नाही. आणि निर्णय घेता येत नसल्यामुळे आता हे भगवंताच्या बाबतीत पण असंच आहे. तो अव्यक्त आहे, त्या अव्यक्त असणाऱ्या भगवंताला आपण देहधारी असल्यासारखं मानायला लागलो. आणि खरंच आहे, कदाचित अशी भगवंताबद्दलची अत्यंत प्रेमाची, आदराची भावना असल्यामुळे असेल. पण आपण काय करतो, तर त्याला नैवेद्य दाखवतो, त्याला काय हवं नको हे सगळं त्याला आपण ठरवतो काय हवं आहे. तर इतकं कशाला, त्याला झोपवतो सुद्धा हो. सगळं काय ते तो देहधारी आपल्यासारखा जणू की आहे, आपल्यासारख्याच त्याला काही आवडीनिवडी आहेत असं तो मानतो. वास्तविक पाहता आपल्या असं लक्षात येईल की तो सगळ्या तुमचा आमचा आधार आहे. हा भगवंत जो आहे तो तुमचा आमचा आधार आहे आणि तो विविध रूपांनी नटलेला आहे. सगळीकडे तो भरलेलाच आहे ना. भगवंत सगळीकडे आहे, तो निरनिराळ्या रूपाने आहे. मग तो कोणाला गजानन महाराज वाटेल, तो कोणाला अक्कलकोट स्वामी वाटेल, तो कोणाला समर्थ रामदास वाटेल, कोणाला काय कुठला जो सद्गुरू ज्याचा असेल. इतकंच कशाला, आमची संस्कृती अशी आहे, इतक्या रूपाने भगवंत नटलेला आहे की आम्हाला तुळशीच्या रूपात भगवंत दिसतो, आम्हाला वडाच्या झाडात भगवंत दिसतो, आम्हाला गंगा नदीमध्ये भगवंत दिसतो, यमुनेमध्ये भगवंत दिसतो, आम्हाला सूर्यामध्ये चंद्रामध्ये भगवंत दिसतो, आम्हाला सगळीकडे भगवंत दिसतो. भगवंताला अशी जागाच नाही ना. त्यामुळे भगवंत सगळीकडे आहे. अगदी लहान बाळ असताना ते पण म्हणतो की ते भगवंतासारखं आहे, त्याच्यातही तो भगवंत दिसतो. आमच्या नाती असतात ना, त्या नात्यामध्ये पण आपल्याला भगवंत दिसतो. आई समान, आईला सद्गुरू मानावं. सगळ्या ठिकाणी भगवंत भरलेला आहे
असं आम्ही म्हणतो. कारण भगवंत केव्हाही कुठेही कोणाचंही रूप धारण करून येतो. अगदी एखादा दगड पडलेला आहे, त्या दगडात सुद्धा एखाद्या चांगल्या शिल्पकाराला भगवंत दिसतो आणि नको असलेला भाग तो काढून टाकतो आणि छान भगवंताची मूर्ती तयार करतोच की. म्हणजे दगडात सुद्धा आम्हाला भगवंत दिसतो. सगळीकडे खचून भगवंत भरलेला आहे, पण हे ज्याला कळत नाही. भगवंत आता आपल्याला 7व्या अध्यायातल्या या 24व्या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगतायत की हे अबुद्धयः, अल्पबुद्धीचे लोक आहेत. सगळीकडे जर भगवंत आहे तर आम्हाला कागदाच्या कपड्यात, आपण गीतेचा एकदा अभ्यास करताना पाहिलेलं होतं की गीतेच्या फाटक्या पानामध्ये जरी औषध भरून दिलं ना तरीसुद्धा त्या औषधाचा गुण जास्ती येतो म्हणे. अशा निरनिराळ्या गोष्टी आपल्याला कळतात. तो थोडासा भक्तीचा भावाचा भाग आहे. पण भगवंत सगळीकडे आहे हा विचार आपण जर लक्षात घेतला आणि तो ज्याला नाही त्याला विशेषण वापरला आहे अबुद्धयः, अल्पबुद्धीचे. आणखीन आपण विचार करूया. आता या व्याख्येप्रमाणे सध्या जर आपण विचार केला तर अगदी उच्च विद्या विभूषित मंडळी जी आहेत ना त्यांना आपल्या पूर्वजांनी जे ज्ञान दिलेलं आहे, मग आपली परंपरा असेल, ज्ञान असेल, आपल्या काही चालीरीती असतील, आपले सणवार असतील, या सगळ्यांमध्ये काहीतरी थोतांडलं दिसतं. ही सगळी उच्च या विभूषित मंडळी आहेत ना. आपला हा घराघरात प्रश्न आहे की पुढल्या पिढीला हे पटवून कसं द्यायचं, हा मोठा प्रश्न आहे. कारण आपल्याकडे जे जे काही चालू आहे ते सगळं थोतांड आहे असं या उच्च विद्या विभूषित मंडळींचं पाश्चात्य अनुकरण करणाऱ्यांमुळे असेल, सगळं जग लहान झाल्यामुळे, सगळ्या गोष्टी सहज कळायला लागल्यामुळे असेल. पण असं त्यांचं ते सगळं पाश्चात्यांचं बरोबर आणि आमचं तेवढं सगळं थोतांड, अशी विचारसरणी सध्या आमच्याकडे चालू आहे. आपल्या मराठे काकांनी त्यांच्या पुस्तकामध्ये एक उदाहरण दिलं आहे. ते अगदी इतकं याला ॲप्रोप्रिएट आहे की ते म्हणतात की काय झालं, एक म्हणजे विचारप्रयत्न करणार आहेच, त्याला एक तरुण मुलगा भेटला. बरेच वर्ष परदेशात राहिलेला होता आणि तो काही कारणाने त्याच्या नातेवाईकांकडे कुठे आला होता आणि एका अंत्यसंस्कारांच्या ठिकाणी काकांची त्याची भेट झाली आणि त्यांनी काकांना असं म्हटलं की परदेशात किती हो चांगली योजना आहे, आपल्याकडे हे काहीतरी वेगळंच आहे. अत्यंत प्रिय असणाऱ्या माणसाला आपण चक्क जाळून टाकतो, असं तरुण मुलाचं काकांना सांगणं होतं. आणि आपल्या हिंदू धर्मातली पद्धती काही योग्य नाही असं त्याचं. अगदी अमेरिकेत कसं छानपैकी पेटी सजवतात आणि आदरानं मोठं त्या पेटीमध्ये आपल्या प्रिय व्यक्तीला ठेवून ती पेटी पुरतात आणि पुन्हा त्याचं स्मारकही बांधतात. त्यामुळे ती पद्धत किती चांगली आहे. आपल्याकडे ही जे काही जाळून टाकण्याची पद्धती आहे ते क्रूर आहे, हे काही चांगलं नाही असं सहजपणानं काकांना त्या तरुणाने सांगितलं. काकांनी त्याला म्हटलं की असं आहे, आता खरं म्हणजे अशा मुलांना पटवून देणं खरंच तिथे योग्यच व्यक्ती हवी. काकाचं होतं म्हणून बरं झालं. त्यांनी म्हटलं की गीतेने अशा प्रकारचा विचार करणाऱ्याला अबुद्ध याच म्हटलेलं आहे. दफन करणं आणि दहन करणं, आपल्याकडे जे दहन करतात, जाळतात, ह्या अगदी संस्काराला अत्यंत महत्त्वाच्या गोष्ट आहे, सगळ्यात उत्तम मार्ग असा आता खरं म्हणजे सर्वांनी मान्य केलेला आहे. अगदी विज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर शरीरा म्हणजे ते मृत झालेला देह जो जाळून टाकला जातो, दहन केलं जातं, त्याच्यामध्ये जंतूंचा सुद्धा पूर्ण नाश होतो, पुन्हा जागा अत्यंत कमी लागते. आणि दफन जे करतात त्यांच्याकडे आता ह्या वाढत्या लोकसंख्येचा मोठा प्रश्न आहे, त्यामुळे दफन करणं ही फार मोठी अवघड गोष्ट आहे. आता पटलेलं आहे लोकांना. पाश्चात्य विचारवंतांना सुद्धा आपलं जेव्हा इच्छापत्र लिहायचं असतं तेव्हा आता लिहायला लागलेली आहे की माझ्या देहाचं दहन करावं, दफन करू नये. अशा प्रकारच्या आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या आणि बाहेर नेतात त्या मात्र बरोबर, असं पश्चिमेकडून वाहत आलेले वारे आपल्याला जागोजाग विचारवंतांना उत्तरं द्यायला लागतात. पण भगवंतांनी आजच्या ह्याच्यामध्ये भगवंताबद्दलच्या ज्या गोष्टी सांगितल्या की आपल्या परंपरांबद्दल सांगितले आणि त्या मान्य नसणाऱ्यांना किंवा मान्य करून न घेणाऱ्यांना म्हणूया अबुद्धयः असं म्हणतात. दुसरी एक बाजू याच वेळेला आपण लक्षात ठेवूया की पूर्वापार चालत आलेल्या काही ज्या गोष्टी आहेत, परंपरा आहेत आपल्या, या सगळ्या परंपरा कालाप्रमाणे आपल्या गरजेप्रमाणे अयोग्य वाटणाऱ्यांमध्ये बदल करता यायला काहीच हरकत नाही. ते काही अमान्य केलेलं नाही आहे. ती जी रूढी परंपरा आपण वापरणार आहोत ते त्याच्यामध्ये योग्य तो काळाप्रमाणे देशाप्रमाणे बदल करणं
स्थानाप्रमाणे बदल करणं आवश्यक आहे. थोडी भाषा चालीरीती जसं आहे ना की संस्कृत भाषेमध्ये आपले सगळे ग्रंथ आहेत. अगदी वेद उपनिषदांचा विचार केला तर आपली सगळी शास्त्र पुराणं ही संस्कृत भाषेमध्ये आहेत. परंतु लक्षात म्हणजे ते ग्रंथ जर कळायला हवे असतील तर सगळ्या भाषांची जननी असणारी जी संस्कृत भाषा आहे ती आपल्याला यायलाच पाहिजे. त्याच्याबद्दल काहीच प्रश्न नाही, ते करणं आवश्यकच आहे. पण म्हणून संस्कृत भाषा ज्याला येत नाही त्यांनी या ज्ञानापासून वंचित राहायचं का? तर त्याच्यासाठी म्हणून त्यांना येणाऱ्या भाषेत या सगळ्याचं महत्त्व सांगणं हे पण आवश्यक आहे. आणि ते ज्यांनी केलं त्यांना सुरुवातीला थोडा त्रास झाला, पण तरीही गीतेतलं सगळं तत्त्वज्ञान माऊलींनी मराठी भाषेमध्ये आपल्याला आणून दिलंच की ज्ञानेश्वरीच्या रूपानं. किंवा नाथांनी सुद्धा भागवतासारखा ग्रंथ मराठी भाषेमध्ये आपल्याला दिला. अर्थात नाथांना या गोष्टीचा घरात बाहेर सगळीकडे विरोध झाला नाही असं नाही, पण नाथ आपल्याला सांगतात की काय हरकत आहे, जे सांगायचं आहे ते कोणत्या माध्यमातून सांगतो याला काही महत्त्व देण्याचं कारण नाही आहे. जरूर संस्कृत यायला हवं, परंतु संस्कृत येत नसेल. आत्ता अलीकडे जपानमधल्या मराठी मंडळींनी आपल्या लहान मुलांना एकत्र केलं आठवड्यातून एकदा आणि त्यांच्याकडून मराठी भाषेतले मनाचे श्लोक मुलांनी पाठ करून मुलांचे घेतले. ते करताना त्या श्लोकाचं त्या मुलांना रुचेल आवडेल असं जपानी भाषेत किंवा इंग्रजी भाषेत त्यांना गोष्टी सांगाव्या लागल्या, भाषांतर करावं लागलं. त्याशिवाय त्यांना गोडी उत्पन्न होणार कशी? यात काय सांगितलेलं आहे ते मुलांना कळेल अशा पद्धतीने सांगायला हवं. आणि आता लक्षात असायला की वर्ष दीड वर्षामध्ये या मुलांनी मराठी सगळे मनाचे श्लोक पाठ केलेत, आपापसात त्यांच्या स्पर्धा होतात. तर असं आपल्याला भाषेच्या कुंपणामध्ये न राहता हा काही बदल करणं अगदी जरुरीचं आहे. त्याच्याबद्दल काही भगवद्गीता आपल्याला अबुद्ध या नक्कीच म्हणणार नाही आहे. नाथांनी पण आपल्याला सांगितलं संस्कृत भाषा देवे केली आणि मराठी काय चोरापासून झाली. त्यामुळे भाषेचं महत्त्व सगळ्याच आहे. संस्कृत भाषा आली आणि संस्कृत ज्ञान आपण जर घेतलं ह्या ग्रंथातलं तर चांगलीच गोष्ट आहे, अगदी मूळ ग्रंथातलं आपल्याला मिळेल. पण त्या ग्रंथांचं महत्त्व कळण्यासाठी जी भाषा ज्या ठिकाणी अवगत आहे त्या भाषेमध्ये त्या ग्रंथांचं महत्त्व सांगायला काहीच हरकत नाही. अगदी अलीकडल्या काळामध्ये स्वामी चिन्मयानंदांनी सुद्धा वेदांताचे वर्ग इंग्रजी भाषेमध्ये सुरू केले. तर आपण काही अगदी परंपरेतच राहायचं असं नाही आहे, परंतु योग्य काय अयोग्य काय चांगलं काय वाईट काय हे कळलं तर ते बुद्धिमान. आणि हे न करता आहे तसं चालू ठेवणं याला अल्पबुद्धया असं भगवंत सांगतोय, ते आपण लक्षात घ्यायचं. 3 विशेषणं या श्लोकामध्ये भगवंतासाठी वापरलेत. एक वापरला आहे अव्यक्त आणि दुसरं अव्यय. आता परब्रह्मस्वरूप कसं आहे, गेल्या अनेक श्लोकामध्ये भगवंताचं हे जे स्वरूप आहे ते आपल्याला वारंवार सांगितलं जात आहे. पण हे परब्रह्म कसं स्वरूप आहे तर व्यय आहे, काही खर्च होत नाही आहे, काही कमी होत नाही आहे, कशाचा नाश होत नाही आहे, नाश करताही येत नाही आहे. सगळीकडे तो जो भरलेलाच आहे, या पेनात आहे, या वहीत आहे, या कॉम्प्युटरमध्ये आहे, तर त्या वस्तूचा नाश होईल पण भगवंत असेलच असं जर सारखं सारखं आपल्याला सांगितलं जात आहे तर या विश्वातल्या प्रत्येक गोष्टीला त्या भगवंताचा आधार आहे. आधाराशिवाय वस्तू नाही आणि भगवंताचा आधार असल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही असं जर म्हटलं तर तो सर्वश्रेष्ठ आधार आहे, सर्वोत्तम आहे. त्या परब्रह्माला समजून घेतलं तर काय होईल तर उत्तम गती परमगती प्राप्त होईल. म्हणजे जन्ममृत्यूचं चक्र सुटेल. सगळ्या गोष्टी करायच्यात त्या त्यासाठी करायच्यात. पण हे सगळं या परमात्म्याचे वर्णन आपण पूर्वी दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंतानी जेव्हा अर्जुनाला सांख्य ज्ञान सांगितलं तेव्हासुद्धा सांगितलं होतं. आता परत का भगवंत हे सांगतोय असा प्रश्न श्रोत्यांच्या मनात येईलच. थोडा थोडा अर्जुनाच्या प्रश्नानंतर त्याचं स्मरण मागच्या वेळेस करून देणं की खरोखर स्थितप्रज्ञाची लक्षणं जेव्हा सांगितली भगवंतानी तेव्हा ही गोष्ट भगवंतानी सांगितली होती की तो अव्यय आहे, अविनाशी आहे, अव्यक्त आहे, सगळीकडे भरून राहिलेला आहे, सगळं सांगून झालेलं आहे. न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वा अनुभूया अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते न हन्यमाने शरीरे असं सगळं दुसऱ्या अध्यायामधलं सांख्य तत्त्वज्ञान सांगताना भगवंतानी सांगितलं आहे की त्या भगवंताला म्हणजे त्या परमात्म्याला जन्म नाही, मृत्यू नाही, तो होता, तो असेल असं शब्द नाही वापरता. तो नित्य आहे, सनातन आहे असा हा जो भगवंत आहे म्हणजे परमात्मा आहे. आता तो असा आहे ना, तो कुठल्या एखाद्या साधनाच्या किंवा उपकरणाच्या किंवा यंत्राच्या सहाय्यानं त्याला जाणता येईल का?
असं मायक्रो ह्याच्यातून बघितलं तर आपल्याला तो दिसेल का? असं कोणाला काही भेटलं तर ते शक्यतो सगळीकडेच आहे. त्यामुळे त्याला कशातून आपण पाहणार? त्यामुळे कुठल्या यंत्राच्या सहाय्याने नाही त्याला पाहता येईल. इतकंच कशाला, तुमच्या आमच्या बुद्धीच्या सहाय्यानं सुद्धा तो सगळा नाहीच कळेल. बुद्धीच्या पलीकडे तो आहे. त्यामुळे स्वाभाविकच आपल्या लक्षात येईल की नुसतं बुद्धीनं पण जाणण्याची ही गोष्ट नाही आहे. बुद्धीच्या पलीकडे असणारा भगवंत, अगदी 3ऱ्या अध्यायातला कर्मयोग भगवंतांनी सांगितलेला, तेव्हा पण त्यांनी ही गोष्ट सांगितली. आत्ता भगवंत आपल्याला सांगतोय की आपण ही सगळी अल्पबुद्धीची जी माणसं आहोत ना, ती या परमात्म्याला खऱ्या पद्धतीने जाणतच नाही. त्याला आपण आपल्यासारखं केलं आहे. जर काही त्या परमात्मा तो सगुण रूपात आहे, तर त्यालाही तुमच्या आमच्या सगळे 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, 2 हात आहेत. तो पण जातो येतो, तो असतो तो नसतो. आता तो आपल्याला बुद्धी देतो, म्हणजे जणू काही तो आपल्याकडे आला आहे. तो अशा प्रकारचे काहीतरी आपण त्या भगवंताबद्दलचं विधान करतो. तर तसं करायचं नाही आहे. त्याला असं म्हटलं त्यांनी, मम परम भाव अजानंत. भगवंत म्हणतोय की त्याला माणसासारखं ते ठरवतात, त्यांच्यासारखंच ठरवतात, आणि माझा जो परमभाव आहे ना, तो जाणतच नाही. आता परमभाव म्हणजे काय? परमभाव म्हणजे भगवंताचं जे खरं स्वरूप आहे तेही अल्पबुद्ध्या मंडळी जाणतच नाही, असं त्यांचं म्हणणं. खरं स्वरूप भगवंताचं जाणत नाही. आता याच अध्यायात आपण आता आलो आहे 24व्या श्लोकापर्यंत, पण ह्याच्या अगोदर भगवंतांनी 7व्या श्लोकामध्ये एक उदाहरण आपल्याला दिलं होतं. सगळ्यांना परिचयच आहे, स्मरण करून घेऊन पुढे जाते की सूत्रे मणिगणा इव. सूत्र आणि मणी असं उदाहरण घेतलं होतं की सोन्याचेच आहे. त्याला ज्ञानेश्वर माऊलींनी आणखीन छान स्पष्ट केलं की सोन्याचाच दोरा आहे आणि सोन्याचेच मणी आहेत. सोन्याच्याच दोऱ्यामध्ये सोन्याचेच मणी ओवलेत, म्हणजे त्याच्या आत बाहेर सोनंच आहे. तसं ह्या भगवंताचं परमात्म्याचं रूप आहे. आत बाहेर तो सगळीकडेच आहे. जिकडे तिकडे तो भगवंत भरलेला आहे. हे संपूर्ण जग त्या भगवंतानी भरलेलं आहे. वस्तू वेगवेगळ्या आहेत, त्या निरनिराळ्या वस्तूंची रूपं वेगळी आहेत, त्या वस्तूंचे गुण वेगळे आहेत, त्यांचा कालावधी वेगळा आहे, पण तरी तो ईश्वर सगळीकडेच आहे. जसा असं मणी आणि सूत्र हे जसे एकमेकांमध्ये बांधलेले आहेत, तसा मी ह्या सगळ्या विश्वातल्या वस्तूंमध्ये बांधलेला आहे. कुठलीही वस्तू घेतली तरी त्याच्या आत बाहेर भगवंत भरलेला आहे, असा त्याचा अर्थ. पण होतं असं की मी काय करतो, माझं घर, माझी मुलं, माझा पैसा, माझ्या एवढी जे काय माझं सगळं आहे ना, ते मी माझं आहे ते खरं मानतो. आणि असं माझं असं आहे, हेच खरं आहे असं मानणाऱ्याला त्यांनी अल्पबुद्धी असं म्हटलं. म्हणजे भगवंताला जाणत नाहीत. माझ्या या सगळ्या गोष्टी असल्या की झालं. तर आपलं असतं ना, आता वय असं आहे की असं वाटतं 4 पैसे असावेत बाबा जवळ, कधी काही झालं तर याला पैसाच उपयोगी पडणार आहे अशी ठाम समजूत आहे माझी, म्हणून मी अल्पबुद्धी. बाकी का भगवंत माझा पाठीराखा आहे, तो मला नीटपणाने ठेवेल असा भाव माझ्या मनात येत नाही. मला असं वाटतं 4 पैसे माझ्या अकाउंटमध्ये असायला हवेत, वेळ आली तर तेच उपयोगी पडणार आहेत. भगवंत म्हणतो मी कशाला आहे, तेच उपयोगी पडते, असतील तर असू देत, पण नसतील त्याची काळजी पण मी घेतोच की. अशा पद्धतीने अल्पबुद्ध या सांगताना जे माझं म्हणून मी म्हणतोय आणि मला जाणतच आहे परमभाव. बघा भगवंताचं खरं रूप जे आहे ते ही मंडळी जाणतच नाही. म्हणजे हे करू नये का, तर असं नाही सांगितलेलं. आपण चांगल्या मार्गाने चांगले कमवावेत पैसे, चांगल्या मार्गाने चांगल्यासाठी खर्च करावेत हे पण सांगितलं आहे. पण त्याच्यासाठी भगवंताला काही आपल्यासारखं देहासारखं वापरायची जरुरी नाही. याच्या आधी आपण पाहिलं आहे की जो आर्त आहे, अर्थार्थी आहे, या अर्थ आणि अर्थार्थीच्या सगळ्या इच्छा भगवंत पुऱ्या करतो. आपण भगवंताला जावं आणि म्हणावं की आता मला ना असा फ्लॅट घ्यायचा आहे, तर भगवंत सगळी आपल्याला बुद्धी अशी देतो की त्या गोष्टी होतात. आपण म्हणावं की रातू की अभ्यास करते, सांगते मी रातवाला अभ्यास कर, पण भगवंताला सांगावं की त्याला बुद्धी दे रे बाबा, देतो. हे पण करून बघण्यासारखं आहे. आर्त आणि अर्थार्थी जे भक्त आहेत त्या भगवंताला जे काही सांगितलेलं असेल, भगवंतांना मी ती गोष्ट पुरी करतो. काळजी करण्याचं कारणच नाही आहे. माझ्याकडे येणाऱ्या भक्ताला मी रिक्त हस्ते पाठवत नाही. तुम्ही माझ्याकडे या, मागणी जी काही कराल ती पुरी करतो. पण त्या सगळ्या ज्या आहेत ना मागण्या, त्या चिरकाळ टिकणाऱ्या नाही आहेत. मोठं काहीतरी मागा ना, अल्प काय मागता माझ्याजवळ.
थोडंसं काहीतरी मागू नका, मोठं मागा. परमभाग्याचं, भाग्याची गोष्ट आहे ती मागा, की या जन्ममृत्यूच्या चक्रातून मला सुटू दे, असं काहीतरी कायमस्वरूपी जे मिळणार आहे ना ते मागा माझ्याशी, असं भगवंत आपल्याला सांगतात. ते आपल्याला सांगतात की ही मंडळी अल्पबुद्धीची का, तर ते मलाच देहधारी असं मानतात. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यासारखा म्हणजे मी पण आलोय खरं म्हणजे यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत यासाठी, पण मला ते काय करतात की देहधारी असल्यासारखं मानतात. खरं म्हणजे चर अचराला व्यापून असणारा मी, पण सगुण साकार असणारा. एकाच वेळेला भगवंत दोन्ही असतोय. भगवंत सगुण साकार पण आहे, निर्गुण निराकार पण आहे. म्हणजे आता अल्पबुद्धी असणाऱ्यांसारखा तुमच्या आमच्यासारखा तो देहधारी पण आहे, पण त्याच वेळी इतर देहांना तो आधार देणारा सुद्धा आहे. पण हे परमात्म नावाचं तत्व जाणलं पाहिजे. आपण त्या त्या देवाला सोमवारी शंकर, मंगळवारी काय गणपती, बुधवारी काय विठोबा, गुरुवारी काय दत्त असं मानतो. पण त्यांचं म्हणणं असं आहे की ही अल्पबुद्धी आहे. हे मानू नये असं नाही, पण अजून जरा पुढे चला आणि सगळीकडे भरलेला भगवंत आहे. हे परमात्म तत्व जाणा. परमात्म तत्व आहे. जसं आता नुकती गुरुपौर्णिमा झाली आहे. गुरु हे तत्व आहे. गुरु ह्या व्यक्तीमध्ये ते नाही आहे, ते जे तत्व आहे ते जाणलं पाहिजे. आता हे तत्व ना फक्त आपल्या सनातन संस्कृतीमध्ये भारतात जन्मलेल्या तुम्हा आम्हाला एक कळेल की गुरु हे तत्व आहे म्हणजे नेमकं काय आहे. मी एक प्रसंग सांगते. विशाखा दत्त नावाचा संस्कृत कवी होता. त्या संस्कृत कवीने मुद्रा राक्षस नावाचं नाटक लिहिलं आहे. 7 अंकी नाटक होतं. 4थ्या दशकात आहे, परंतु 7 अंकी नाटक हे लिहिलं होतं. आणि अनेक भाषांमध्ये या नाटकाचं भाषांतर झालं. जर्मन भाषेमध्ये जर्मनीमध्ये भाषांतर केलं गेलं आणि जर्मनच्या कलाकारांकडून हे नाटक तयार करून घ्यायचं होतं आपल्या अत्यंत प्रसिद्ध असणाऱ्या दिग्दर्शिका विजया मेहतांना. आणि त्या स्वतः जर्मनीत गेल्या होत्या. जर्मन कलाकारांकडून ते नाटक ते बसवून घेत होत्या. आणि त्यांनी असं लिहिलं आहे की मला ही जी गुरु संकल्पना होती ती त्यांना पटवून देणं त्रासदायक झालं. कारण गुरु ही संकल्पना असताना माहिती नाही. त्यांचं म्हणणं असं की हा विक्रमादित्य राजा आणि ह्या राजा हा या चाणक्यासमोर का वागतोय, त्याला का नमस्कार करतोय. तो चाणक्य आहे, त्याचे गुरु आहेत, ही संकल्पनाच त्यांना मान्य नाही. आपल्याकडे लहान असणाऱ्या मुलाला सुद्धा गुरु ही संकल्पना लगेच कळते. असं नाही आहे की फक्त एखादी कला शिकवणारा असेल तोच आपला गुरु. तर गुरु हे तत्व आहे आणि हे गुरु तत्व सगळीकडे भरलेलं आहे, निसर्गात सगळीकडे भरलेलं आहे. आणि या सगळ्यामुळे आपल्याला कळे. जसं आपण आपल्याकडलं नेहमी उदाहरण देतो की दक्षिणेश्वरचा पागल पुजारी ज्या रामकृष्णाला म्हटलं जायचं ते रामकृष्ण 4 इयत्ता शिकलेले हो. आणि त्यांचा जो शिष्य विवेकानंद ते उच्च विद्या विभूषित, आणि जेव्हा उच्च विद्या विभूषित असणारे विवेकानंद नम्रपणानं त्यांना पाया पडत आहेत. तर ही गुरु संकल्पना किंवा गुरु हे तत्व हे जाणून घ्यायला पाहिजे. ते जाणलं की मग आपण श्रीरामाना आणि श्रीकृष्णाला असं देहधारी मानणार नाही. मग आपण आपल्यासारखं त्यांना मानणार नाही. आपण त्यांच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे असं कसं केलं आणि मग ते आपण त्यांना याच्यात बसवायचं आणि मग म्हणायचं की त्यांना ठीक आहे असं नाही. तर देहधारी मानून बरोबर एकाच वेळेला सगुणात आणि निर्गुणात भगवंत आहे. देहधारी पण आहे, पण त्याच वेळी सगळ्या देहांना आधार देणारा पण तो परमात्मा आहे हे लक्षात घ्यायचं असं ते आपल्याला सांगतात. आपण जसं रागावतो, आपल्याला जसं कोणाबद्दल हेवा वाटतो, आपल्याला जसं कोणाबद्दल प्रेम वाटतो तसं भगवंतालाही वाटतं. भगवंत पण म्हणे रागावतो, भगवंत पण प्रेम करतो असं आपण मानतो. आपण लगेच असं कसं झालं. एखाद्या अगदी नित्याने नियमितपणानं अगदी भगवंताचा भक्त असणारा, समाजसेवा करणारा आणि एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये अशा माणसाच्या जीवनात काही विपरीत घडलं की आपण म्हणतो भगवंताने असं कसं केलं. आता भगवंत काही वाईट करायला बसला आहे का, पण आपण असं ठरवतो आपल्यासारखं की भगवंत प्रेम करतो, भगवंत काहीतरी शिक्षा करतो, भगवंत काहीतरी वाईट करतो, भगवंत कोणाचा तरी द्वेष करतो. तुम्ही आम्ही जसं करतो तसं भगवंत सगळं करतो असं आम्ही उगाच ठरवतो. किंवा परंपरा हे करताना सुद्धा अमक्या देवाला अमका नैवेद्य. खरं तर पत्रं पुष्पं फलं तोयम योमे भक्त्या प्रयच्छति असं भगवंताने आपल्याला सांगितलेलं आहे. पण आपल्याला असं वाटतं की नाही शुक्रवार म्हणजे पुरणपोळी झालीच पाहिजे, नागपंचमी आहे म्हणजे तवा टाकायचाच नाही वगैरे वगैरे ज्या गोष्टी आपण करतो ना कराव्यात, त्या करू नये तसं नाही. पण ते आपण भगवंताला अशा परंपरेमध्ये बांधून टाकतो आणि तेच बरोबर आहे असं आपण म्हणतो.
बरोबर तेच विशिष्ट कार्य घडवून आणणं, कालानुरूप धर्माचा सिद्धांत लोकांना पटवणं, धर्ममार्गाकडे वळवणं, यासाठी सगळ्या गोष्टींसाठी भगवंत ह्या अशा गोष्टी देतो. सज्जनांचं रक्षण करायचं असतं, दुष्टांचा नाश करायचा असतो, दुष्टांना शिक्षा द्यायची असते, कधीतरी सुधारण्याची संधी पण द्यायची असते. आपण म्हणतो ना की भगवंतानी असं का केलं, कृष्णाने 100 वेळा कशाला, पण ती संधी पण त्याला द्यायची असते. शासन करायचं, पण तो सुधारण्यासाठी त्याला संधी पण. अशा सगळ्या गोष्टी भगवंत करतो, कारण ते सगळं आपण भगवंताला जाणणं या सदरात येतं. हे असं का करतो, तर तुमच्या आमच्यासारखा की तो देहधारी आहे म्हणून असं करतो असं नाही. ते तत्वच आहे, ते जाणलं पाहिजे परमात्म्याचं असे सांगतात. आता आपल्यासारखा देव जर देहाच्या कामक्रोधात वगैरे फसतोय असं आपण म्हटलं, तर हे काही जाणणं नाही. काही भगवंताला जाणायचं असेल तर आपल्याला कळलं पाहिजे की तो ह्या सगळ्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे आता हा जो काही भगवंताच्या जाणण्याचा मार्ग आहे ना, गीतेमध्ये वेगवेगळे दिले. त्यातल्या सगळ्यांमध्ये भगवंताला प्रिय असणारी गोष्ट आहे तो म्हणजे ज्ञानी भक्त, किंवा आपण मग अर्थार्थी जिज्ञासू म्हटल्यावरती ते पण भगवंताला प्रिय आहेत, ही गोष्ट खरी आहे. पण ज्ञानी भक्त भगवंताला अतिशय प्रिय आहे असं भगवंतांनी सांगून टाकलेलं आहे. ते जो ज्ञानी भक्ताची खूण आहे, ते जे जाणणं आहे ते महत्त्वाचं आहे. आता भगवंताचं खरं स्वरूप किंवा सर्वश्रेष्ठतेची अवस्था समजणं ही आपल्या मगाशी आपण म्हटलं की मनबुद्धीच्या पलीकडे आहे. आता मनबुद्धीच्या पलीकडे असलं तरी प्रयत्न केला तर आपल्याला समजून घेता येतं. प्रयत्न करावा लागेल समजून घेण्याचा. तो प्रयत्न केला तर आपल्याला समजून घेता येईल. थोडं भगवंताला प्रसन्न करून घेतलं पाहिजे की आपल्याला नेमका भगवंत काय आहे तो कळेल. प्रसन्न नाही झाला तर आपलं काहीतरी चुकलं असं आपल्याला वाटलं पाहिजे, की आपल्याला जे हवं आहे तसं का घडलं नाही, काहीतरी चुकलं आपलं असं आपल्याला वाटलं पाहिजे. भगवंत आपली परीक्षा घेतो, मग प्रसन्न होतो. याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मी आणि माझा अहंकार असं जे आपण म्हणतो तो संपला पाहिजे. तो मी आणि अहंकार संपला की भगवंत आपल्याला मिळतो. अगदी सोपी गोष्ट आहे. भगवंताला प्रसन्न करून घेण्याची युक्ती एकच आहे, ती हीच आहे की मी, माझं अहंकार हे सगळं संपून झालं. हे सगळं संपलं की भगवंत मिळाला. अशा प्रकारे भगवंत सगुणात पळे निर्गुणात पळे म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे सांगितलं हे ज्याला कळत नाही तो अल्पबुद्धी आहे म्हणून, परंतु ते सांगताना सुद्धा काय समजायला हवं ते पण आपल्याला भगवंत सांगतात. आता एक लक्षात घ्यायचं की अल्पबुद्धी म्हणजे कमी बुद्धी नाही बरं का. आपल्याला वाटेल अल्पबुद्धी, मराठीमध्ये अल्पशब्दाचा अर्थ कमी, मग अल्पबुद्धी म्हणजे ज्याला कमीच बुद्धी आहे. आपण नेहमी म्हणतो इतरांकडे आपण बुद्धिवान आणि बाकी सगळेजण असतात ना ते कधी स्लो लर्नर किंवा थोडंसं कमीच आहे त्याला असं सांगतो. असं काही नाही बरं का. अल्प कारणासाठी आपली बुद्धी वापरणारा, बुद्धी वापरायचीच नाही, थोडीशीच बुद्धी वापरायची असते. पण भगवंताजवळ मागणं मागायचं आहे तर मागायचं काय, पुत्रांनाही राहिलं नाही. असं कायमस्वरूपी जे आपल्याला हवं आहे ते न मागता हे अशा प्रकारची काहीतरी मागणं हे जे काही आहे ते अल्पबुद्धी. त्या बुद्धीचा पुरेपूर वापर नाही केला म्हणून असंच काहीतरी मागितलं जातं. होतं ना असं की आपल्या सगळ्या स्तोत्र म्हटली की त्या स्तोत्रांची जी फलश्रुती आहे त्या फलश्रुतीत मागणं आहे की दिवसातून 3 वेळा म्हणा की अमुक ही कामाला असली तर इतक्या वेळा म्हणा, ही इच्छा असली तर इतक्या वेळा म्हणा. तर हे सगळं बरोबर आहे. एक गोडी लागण्यासाठी, भगवंत म्हणजे काय कळण्यासाठी, त्या बिचाऱ्या अर्थार्थी भक्त जे आहेत त्या मंडळींना नाहीतर मागणी पुरी नाही झाली तर भगवंताला मानणारच नाही ना कोणी. त्यामुळे ते बरोबर आहे. पण कल्पना अल्पाचीच करायची हे काही बरोबर नाही. जे मागतो ते भगवंत देतोय, मग इथेच जे ठेवून जायचं आहे ते कशाला मागायचं. हे सगळं मागितलं की इथेच ठेवून जायचं आहे. किती जरी घरं घेतली, पैसे मिळवले तरी ते सगळे इथेच ठेवायचे आहेत. मग हे असं इथेच ठेवून जायचं कशाला मागायचं. जे आपल्याला अशा ठिकाणी नेईल की पुन्हा येणे नाही ते मागायला हवं अशी बुद्धी हवी. त्यामुळे जोपर्यंत आपण आपल्या ह्या भौतिक कामना भगवंताजवळ मागतो आहोत तोपर्यंत आपण अल्पबुद्धी आहोत. आता आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्या सगळ्या ज्या काही कामना असतात त्या सगळ्या ह्याच मी सुरुवातीला असं म्हटलं की सगळं वर्णन आपलंच आहे. बरं एकदा सांगून पुरत नाही हो. पुन्हा पुढल्या श्लोकात पण मूढा म्हटलेलंच आहे भगवंतानी आपल्याला.
ते आपण पाहणारच आहोत. त्या भगवंतानी बुद्धी आपल्याला दिली आहे की आपण अल्पबुद्धी कशी करायची. दिले तर बुद्धीचा पुरेपूर आपण वापर करायचा, अल्पबुद्धीने नाही राहायचं. म्हणजे काय करायचं, तर आपल्या कामना वाढवून आपण जी बुद्धी आपली अल्प करून ठेवली, उगाच आपल्या इच्छा वाढवले, असं असायला हवं, असं असायला हवं, असं असायला हवं. आणि एक पुरी झाली कामना की दुसरी एक लगेच येते. ती पुरी झाली की त्याचा पण आनंद आपल्याला घेता येत नाही, की आणखीन पुढली तयारच असते. आणि म्हणून आपल्या बुद्धीचा आपण वापर न करता आपली बुद्धीच आपण अल्प करून घेतलेली आहे, असा त्याचा अर्थ. आता हल्ली असे विविध विषयातले स्पेशलिस्ट असतात ना, त्या अल्पबुद्धीचा अर्थ तसा आहे. त्या विषयातला म्हणजे त्यांना फक्त तेवढंच कळतं, त्या विषयातलं तेवढंच त्यांना कळतं. आता मेडिकलच्या ह्याच्यात पाहिलं की हार्ट स्पेशालिस्ट, मग त्यांना फक्त हार्टबद्दलच कळणार. नाक कान घसा स्पेशालिस्ट, की त्यांना फक्त नाक कान घशाबद्दलच कळणार. मग आपल्याला त्याच्यासंबंधी काय झालं की त्या स्पेशालिस्टकडेच आपण जायचं, बाकी कुठे जायचं नाही. खरं तर असं असतं की सगळं शिकावं लागतं, सगळं शिकावं लागतं. आणि सगळं शिकलं की मग थोड्यावर करता येतं. शिकायचं सगळं, मग थोड्यावर स्पेशलायझेशन करता येतं. पण आता तसं नाही होत. आता स्पेशलिस्ट फक्त थोड्यावरच काम करायचं, आणि थोड्यावरच काम करायला लागलं की तो बाकी सगळं विसरून जातो. मग आपल्याला म्हणजे पूर्वी असायचं ना की जनरल फिजिशियन असं की आपण आपल्याला काही झालं ते त्यांच्याकडे जायचं. म्हणजे आपला कान दुखला, डोळा दुखला ते त्यांच्याचकडे जायचं, आणि त्यांना सगळं माहिती असायचं, काही प्रॉब्लेम यायचा नाही. पण आता तसं नाही. आता त्या ठिकाणी जायचं. त्याची आठवण होते की हे स्पेशालिस्ट आहे ना, त्यांनी काय केलं, बुद्धी मर्यादित करून टाकली. ती अल्पबुद्धी. बुद्धी आहे पण तिचा उपयोग मर्यादित स्वरूपात केला. बुद्धी आहे पण फक्त कामना पुरी करण्यापुरतीच वापरली, त्या भगवंताला समजण्यासाठी वापरलीच नाही. ते भगवंताचं तत्त्व आहे, गुरु हे जे तत्त्व आहे, परमात्मा सगळीकडे भरलेला आहे, याच्यासाठी मी बुद्धी वापरलीच नाही. माझ्या कामना पूर्ण करण्यापुरती वापरली. हे सगळं असं होऊ दे, हे असं होऊ दे, हे असं होऊ दे, यापुरतीच माझी वापरली. हे असं जे की आहे म्हणजे भगवंताला लोक जाणतच नाही. याचं एक कारण आहे, तो प्रत्यक्ष दिसत नाही ना. तो दिसला असता तो खूप बरं झालं असतं. तो दिसत नाही ना, आणि म्हणून त्या परमात्म्यालाही लोक काय समजतात, त्याचा जन्म होतो, तो मरतो, असंच. तो म्हणजे ह्याच्यात आला, अवतार धारण करून आला, देहधारी झाला की बरोबर आहे. परंतु त्याचं तत्त्व एकच असल्यामुळे तो येतो जातो, जन्माला येतो जातो, असं काही मानायचं काही कारण नाही. असा विचार आपल्याला सांगितला. त्या भगवंताला जाणावं असा विचार भगवंतानी 24व्या श्लोकात सांगितला. पुढल्या श्लोकामध्ये ते म्हणतात, नाहम प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजोव्ययम्. आता त्यांनी म्हटलं की असं मायेनी तो सगळा योगमायेने झाकला गेला. योगमाया समावृता अहम. भगवंत आपल्याबद्दल सांगतोय की मी असा का दिसत नाही माहिती आहे का, मी योगमायेने झाकला गेलेलो आहे. आणि सर्वस्य प्रकाशानं, त्यामुळे मी सर्वांना दिसत नाही, उजेडातच नाही ना, दिसतच नाही लोकांना, मी असं झाकळला गेलेलो आहे. आपल्याला सगळ्या वस्तू दिसतात. उपनिषदामध्ये कथा येते, आपल्याला कथा सगळ्यांना माहिती असते की एक शिष्य येतो सद्गुरूंकडे आणि म्हणाला, मला परमात्माचं ज्ञान झालं, मला कळलं ज्ञान परमात्मा म्हणजे काय ते. तर हो का, कुठे आहे भगवंत. मग त्यांनी सांगितलं, सगळीकडे आहे. पर्वतात भगवंत आहे, नदीमध्ये भगवंत आहे, झाडात भगवंत आहे, तुमच्यात भगवंत आहे, खांबात भगवंत आहे, सगळीकडे भगवंत आहे. अच्छा, म्हणजे तुला झाड पण दिसतं आहे आणि भगवंत पण दिसतो आहे, तुला नदी पण दिसते आणि भगवंत पण दिसतो आहे, तुला मी पण दिसतो आणि भगवंत पण दिसतो आहे. जोपर्यंत दोन दिसतात तोपर्यंत तुला नाहीच कळत. जा म्हणाला, परत तपश्चर्या करायला जा. तसं आहे की सर्वस्य प्रकाश हा न सर्वांना दिसत नाही आहे, कारण मी योगमायानं झाकलेलं गेलो आहे. मला नदी दिसेल, मला पर्वत दिसेल, मला वस्तू दिसतील, मला माणसं दिसतील, पण या सगळ्यांमध्ये असलेला भगवंत मला दिसतच नाही. प्रकाश सर्वस्य प्रकाशानं अयम मूढा लोकः, हे अज्ञानी लोक आहे. किती भगवंतानी स्पष्ट सांगून टाकला. 3रा श्लोक आहे. आपल्याला भगवंत म्हणतोय काही कळत नाही तुम्हाला, अल्पबुद्धीचे आहात, मूढ आहात. कारण पुन्हा अजम अव्ययम जन्मरहित किंवा अविनाशी असं जे परमेश्वर तत्व आहे, न अभिजानामी, अशा मला ते जाणतच नाहीत. तर काय करायचं. भगवंताला जाणलंच गेलं नाही, भगवंताला भलतंच काहीतरी समजलं. असा मी योगमायेला झाकळलेला असल्यामुळे मी दिसत नाही आहे, पण हे अज्ञानी लोकांना माझं खरं रूप कळतच नाही आहे. आपण विचार करूया की आता परत एकदा मूढ म्हटलं आहे भगवंतानी आपल्याला, तर आपला हा जो मूर्खपणा आहे तो नेमका काय आहे. तर हा जो योगमायेचा पडदा आहे, या पडद्याने
आपल्याला एक प्रकारचं म्हणजे मूढजन आपल्याला म्हटलं आहे भगवंतानी, ते आपल्या लोकांना काय झालं आहे, एक प्रकारचं अंधत्व आलेलं आहे, भलतंच काहीतरी दिसतं आपल्याला. त्यामुळे तो योगमायेचा पडदा आल्यामुळे भगवंत आपल्याला नीट दिसतच नाही आहे. खरं तर भगवंत हा स्वयंप्रकाशी आहे आणि असा स्वयंप्रकाशी असणार भगवंत सगळीकडे जर आहे, सर्व काळी जर आहे, तर सर्व काळी सगळ्या वेळी असून सुद्धा तो आपल्याला दिसत का नाही? कारण त्याला काही झालेलं नाही आहे, तर आपल्या डोळ्यावर पडदण आलेलं आहे, आपल्या दृष्टीमध्ये दोष आहे. देवाच्या आणि माणसाच्या मध्ये असा काही योगमायेचा पडदा आहे, अशी काही माया आहे की आपल्याला भगवंताचं खरं रूप कळत नाही. खरं तर भगवंत नित्य आहे, पण त्याची जाणीव आपल्याला होत नाही. आणि म्हणून आता ही माया कसली आहे? मायेचा पडदा आहे म्हणजे काय? त्रिगुणांची माया आहे. त्यामुळे या त्रिगुण मायेने आपण सगळे ग्रस्त झालेलो आहोत. आपल्यामध्ये जो काही सत्वरज तमो येतो आहे, ज्या गुणाचा वरचढ होतो आहे, तसं आपल्याला भगवंताचं वाटतं. भगवंतानी आपल्या मनासारखं केलं नाही की जणू काही तमोगुण आपला वर आला की आपण त्यालाच दोष देतो. मी असं काय केलं आहे? मी सगळं म्हटलं बरोबर केलं आहे, तरी देखील भगवंता तू असं का केलंस? झालं का? तर भगवंतानी काय करायचं आहे, तर आपल्यात ह्या सत्वरजतमामुळे आपल्याला तो भगवंत खरा दिसतच नाही. अशा या त्रिगुणाच्या सगळ्या मायेनं आपण ग्रस्त झालेलो आहोत. जसं असतं ना, एखाद्या माणसाला कावीळ झाली की त्याला सगळं पिवळंच दिसतं. आता त्या वस्तूचा काही दोष नाही आहे त्याच्यामध्ये, वस्तूला काही पिवळा रंग नाही आहे, पण त्याला सगळीकडे पिवळंच दिसतं. आता याला उपाय एकच आहे, तो रोग बरा झाल्याशिवाय त्याचा तो पिवळेपणा जाणार नाही आहे. रोग बरा झाला की सगळ्या वस्तू त्याला त्याच्या रंगातल्या दिसतील, पण रोग बरा व्हायला हवा. तसं आपलं झालेलं आहे की ही देहबुद्धी जी आहे त्या भवरोगच आहेत किंवा हे जे त्रिगुणातलं सगळा पडदा आपल्या आहे, याच्यातून बाहेर पडल्याशिवाय आपल्याला खरा भगवंताचं दर्शन होणार नाही. खरा भगवंत जो आहे तो आपल्याला कळायला हवा असेल तर या त्रिगुणातून आपल्याला बाहेर त्रिगुणातीत व्हायला हवं. तमोगुण रजगुण तर नाहीच, सत्वगुणाचं सुद्धा आपल्याला मोह होईल, अडकायला होईल, त्याच्याही पलीकडे आपल्याला जावं, तेव्हा आपल्याला भगवंत कळेल. तोपर्यंत आपण भगवंत म्हणतो तसं मूढा हा मूर्खपणा चालला आपल्याला. आपण जिथे तिथे आपल्याला माणसं दिसतात, व्यक्ती दिसतात, वस्तू दिसतात, भगवंत दिसतच नाही. व्यवहारतः बरोबर आहे सगळं, पण या सगळ्यामध्ये भगवंत आहे असं जर आपण मानलं तरच आपल्याला हे कळेल. आणि या भवरोगातून बाहेर पडायचा एवढा एकच उपाय आहे, तर गुणांतीत व्हायला पाहिजे, त्यात ह्याच्यातून देहबुद्धीतून बाहेर व्हायला पाहिजे, तर आपल्याला देवाला जाणता येईल. सगळ्यांना गोष्ट माहिती आहे, पण अशा गोष्टींचा मुद्दा पटायला चांगला उपयोग होतो. औंढ्या नागनाथाच्या मंदिरामध्ये औंढ्या नागनाथाच्या दर्शनाला नामदेव गेले होते आणि तिथे त्यांनी पाहिलं की त्या पिंडीवरती एक वृद्ध पाय ठेवून झोपलाय. आता स्वाभाविकच असं दृश्य पाहिल्यावर नामदेवांना राग आला आणि संत नामदेवांनी त्या म्हाताऱ्याला म्हटलं, म्हणजे जरा खडसावूनच म्हटलं की हे काय, तुम्ही देवाच्या अंगावर पाय ठेवून काय झोपलात, बाजूला व्हा. तेव्हा तो म्हातारा गृहस्थ अगदी शांतपणे म्हणाला की इथे तुझा देव आहे का? हो म्हणाले, पाय ठेवल्यात पिंडीवरती, देव आहे का म्हणजे काय? नामदेवांना राग आला होता. तेव्हा ते म्हणे, मग असं कर, माझे पाय जरा उचलून ठेव दुसरीकडे आणि बघ बरं तिथे तुझा देव नाही आहे ना. असं म्हटल्यावर नामदेव चरकले. हे ऐकल्यावर नामदेवाच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. देव जर सगळीकडे आहे तर पाय ठेवू कुठे उचलून त्याचे? आता ही सर्वत्र भगवंत आहे हे कळण्यासाठी विसोबा खेचराने ही गोष्ट मुद्दामच घडवलेली होती. नामदेवचं पापले. आणि आता खरा पुढला चमत्कार सांगण्याची की आपल्याला आवश्यकता नाही. आपल्या लक्षात आलं की सर्वत्र भगवंत आहे हे पटलं पाहिजे. आता नामदेवांसारख्या संतांच्या पुढे सुद्धा अशा प्रकारच्या चमत्काराची गरज पडली, असं करावं लागलं. मग तुम्हाला वाटणारच ना, तर तुम्हाला असं जर वाटलं तर त्याच्यात काही खरं चूक नाही आहे. पण या सगळ्या अशा प्रकारच्या गोष्टीतून समजून घ्यायचं की भगवंत सगळीकडे भरलेला आहे, सर्वत्र भगवंत आहे. आता तुझा देव नाही आहे ना तिथे पाय ठेव असं म्हटल्याबरोबर नामदेवाच्या लक्षात आलं की माझं देव नाही अशी जागाच कशी असेल, सगळीकडेच माझा देव आहे असा विचार केला. म्हणजे ही जाणीव झाल्यावर, हे ज्ञान झाल्यावर नामदेवा त्या म्हाताऱ्याला स्वाभाविकच शरण गेले. खऱ्या अर्थाने लक्षात आलं की म्हणजे वस्तुस्थितीची जाणीव हा जो की आहे, डोळ्यावरचा पडदा जायला हवा म्हणजे काय, ती जाणीव व्हायला पाहिजे. आम्हाला डोळ्यावर पडदा असतो, मग हिचा देव माझा देव, तुम्ही गजानन महाराजांची करता का?
मी नाही बाबा, मी समर्थांकडे जाते. आणि सगळीकडे एकच आहे. दाखवावं लागलं गजानन महाराजांच्या एका भक्ताला की तुला आदास्तमेला समर्थांच्याकडे जायची आवश्यकता नाही, मी तुझ्याकडे येणार आहे. आणि मग घटकेत महाराज दिसत आहेत, घटकेत समर्थ दिसत आहेत, घटकेत महाराज दिसत आहेत, घटकेत समर्थ दिसत आहेत. मग त्याच्या लक्षात आलं की अरे कशाला आपण फरक करतोय, सगळे देव एकच आहेत, सगळे संत एकच आहेत, पण आम्हाला पडदा आलेला आहे ना माझं तुझं करण्याचा. भगवंत व्यापक आहे हे जाणतच नाही आपण, म्हणून गडबड होते. आणि मग भगवंत म्हणतो की मला मानतात, हे सगळी मंडळी भगवंताला मानतात, पण मर्यादित स्वरूपात मानतात, त्यांच्या पुरतं मानतात. व्यापकपणाने मला जे मानलं पाहिजे ते म्हणत नाही. म्हणून अशा ह्याला मी अल्पबुद्धया किंवा आता मूढा असं म्हटले. म्हणजे ज्या कारणासाठी आपल्याला देव हवा आहे ना तेवढ्यापुरतं त्याला मानायचं. देव आपली मागणी पूर्ण करतो की आपलं काम झालं. ते अद्वैत वगैरे मान्य करणं असं सगळं ते काही भक्ताला जमत नाही. सगळीकडे भगवंत भरलेला आहे आणि भक्ताचं माझं अगदी अद्वैत साधलेलं आहे अशा प्रकारचा विचार काही त्या सामान्य भक्ताच्या मनात येत नाही. आपली मागणी करावी, देवाने आपली मागणी पूर्ण करावी, त्याच्या बदल्यात आम्ही देवाचंच देवाला द्यावं. आम्ही काय देणार देवाला, सगळं त्याचंच आहे, पण तरी ते द्यावं. आणि एवढं सगळं दिल्यावर भगवंताने आपली मागणी पूर्ण करावी अशी एक सामान्य भक्ताची बुद्धी असते. त्याला त्यांनी अल्पबुद्धी किंवा मूढा असं म्हटलं. भगवंत चराचरात भरलेला आहे हे तो लक्षातच घेत नाही. आपल्याला सगळ्यांना कथा माहिती आहे. ईश्वरावर ह्या द्रौपदीची प्रचंड निष्ठा होती भगवान श्रीकृष्णावर, पण म्हणाली काय त्याला द्वारकावासी, म्हणजे तिने भगवंताला द्वारकेत राहणारा असं करून घेतलं, म्हणजे मर्यादित करून घेतलं. त्याला व्यापक मानलं नाही. व्यापक मानलं म्हणजे मग काय होतं, काही अडचणच राहत नाही बघा. हाक मारायची सुद्धा वेळ यायला नको, हाक मारायच्या आधीच भगवंत हजर आहे. त्याला व्यापक स्वरूपात चराचरात सगळीकडे तो असं म्हणा. द्वारकेतला राणा असं म्हणतो, येणार कसा, मी कुठे, मग तो कसा, हा विचारच नाही, सगळीकडे तो आहेच, त्याला यायला काय, अशा प्रकारचा विचार मनात घेतला असता तो आला असता ना. पण तसं झालं नाही. प्रार्थना करायची, आरती करायची, तर काही खोळंबून राहायची आवश्यकता नाही. भगवंत सांगतो ना हृदयशे अर्जुना मी तुझ्या हृदयात आहे रे, जायला कशाला पाहिजे. काही वस्तूंची आवश्यकता नाही, कुठल्या वेळेची आवश्यकता नाही, काही करायला नको. सगळं भगवंत सगळीकडे भरलेलाच आहे असं कळेल. म्हणजे तो वेगळा आहे आणि मी वेगळा आहे असं जोपर्यंत वाटतं आहे तोपर्यंत मूढपण आहे, हा त्याचा खरा अर्थ. आपण सगळ्या गोष्टी ज्या करतो ना ते या पद्धतीने करतो. तो कोणीतरी वेगळा आणि मी कोणीतरी वेगळी, तो भगवंत आणि मी भक्त. आता सगळे संत म्हणतात ही गोष्ट खरी आहे, पण आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर, अद्वैत साधल्यावर ते म्हणतात की देवा हे सगळं ठीक आहे, पण तरी तो भगवंत आणि मी भक्त हेच बरोबर का. त्यात जो आनंद आहे, त्या भक्तीमध्ये जो आनंद आहे, तो आनंद घेण्यापुरतं हे नातं असावं अशी भक्तांची आवड असते. परंतु व्यापकपण त्यांना समजलेलं असतं. व्यापकपण समजून मग अशी त्यांनी मागणी केलेली असते. काय फरक पडेल, व्यापकपण भगवंताचं समजलं की काय फरक पडेल, तर तसा काही फार मोठा फरक पडला नाही. सगळं करायचं आहे, असंच सगळं करायचं आहे. काय ध्यान करावं, नाम घ्यावं, पूजा करावी, परंपरा सांभाळाव्यात, अगदी कुलधर्म कुलाचार करावेत, सगळे सणवार करावेत, शास्त्रविधी करावेत, अगदी सगळं 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 करावं. त्यात काहीच फरक करायचा नाही आहे. जसं असतं ना, लहान मुलं असतं ते आई वाचून बेचैन असतं, त्याला आई हवी असते, अगदी बरोबर आहे. ते थोडं मोठं झालं की मग आई म्हणून कोणी आई हाक मारी, आपण म्हणतो ना की आई नसते तेव्हा आपल्याला आईची कशी आठवण येते की ती हाक येई कानी माझं होई खेदकारी, किंवा कोणी, म्हणजे तेव्हा आईच्या स्मरणाने दुःख होतं. जसं जसं वय वाढतं तशा तशा आई संबंधीच्या आपल्या आठवणी. लहान बाळाच्या वेळेला आई म्हणजे दुसरं काही नाहीच, कारण प्रत्येक गोष्ट तिच्यावर अवलंबून आहे, त्यामुळे स्वाभाविकच आहे ते बेचैन होतं. मोठं झालं की आई नसताना हां आईचं स्मरण राहतं, त्यामुळे मन कासावीस होतं, नाही अशातला भाग नाही. पण आणि असं वाटतंही की रागवायला जरी असली तरी आई असू दे, रागवावं तिने जरा, आपलं चुकलं तर रागवणार ते आपल्याला कोण आहे. त्यावेळेला आई रागवत होती तेव्हा राग येत होता, परंतु ते आपल्या भल्यासाठी होतं, तेव्हा ती रागवली म्हणून आज आपल्याला हे सगळं दिसतं आहे. असे सगळे भाव आपल्या मनात असतात, अगदी गोष्ट बरोबर आहे. हे सगळं आपल्याला नंतर आठवतं, त्यावेळेला जर आठवलं नाही
तरी नंतर आपल्याला आईच्या स्मरणाने ह्या सगळ्या गोष्टी आठवतात. अगदी बरोबर आहे. मोठं झाल्यावर आईच्या प्रेमाचं स्मरण होतं. आता हे झालं वयाचं लहान मोठेपण. लहान असताना आईवर अवलंबून असल्यामुळे स्वाभाविकच आई नसेल तर बेचैनी येणं, आणि मोठेपणी पण ती बेचैनी येते आई नसल्यामुळे. पण ती बेचैनी असे असते की बरं झालं त्यावेळेला आईने मला कधी रागावली, कधी तिने शिक्षा केली, पण आज आपल्याला त्याचा उपयोग होतो आहे. म्हणून तिच्या प्रेमाचं स्मरण, आईविषयी मान देणं, आईविषयी स्मरण करणं, आईची काळजी घेणं, हा सगळा बदल होतो वयाप्रमाणे. अगदी बरोबर आहे. तसं या भगवंताचं व्यापक रूप आहे. अर्थार्थी भगवंताला अशा प्रकारची इच्छा पुरी करून भगवंतांनी द्यावी म्हणून. पण एक वेळ अशी यावी की आईचं जसं व्यापकपण आपल्याला कळावं तसं भगवंताचं व्यापकपण आपल्या लक्षात यावं. आणि मग त्यांनी जे काही केलं, आपण आज इतके मोठे झालो, आपल्याजवळ आपल्याला सगळ्या गोष्टी मिळाल्या, हे सगळी भगवंताची देण आहे. कधी कधी तर असं वाटतं की आपल्या कपॅसिटी पण व्हायचं नाही, आपली ही नसताना आपल्याला एवढं भगवंतांनी दिलेलं आहे. अशा प्रकारचा विचार केला किंवा असं आजूबाजूला पाहिलं की असं आपलं काय भाग्य होतं की इतकं सगळं आपल्याला मिळावं. अशा प्रकारचा विचार केला तर भगवंताचं जे व्यापकपण आहे ते आपल्या लक्षात येतं. एक भागवतामध्ये ना गंमतशीर गोष्ट आहे. गंमतशीर अशासाठी की भगवंत आपल्याला कसा दिसतो, ज्याची जशी दृष्टी तसा भगवंत त्याला. आपल्याला भगवंताला व्यापक रूपात पाहायचं आहे, सगळीकडे भगवंत भरलेला आहे असं आपल्याला पाहायचं आहे. ते कळण्यासाठी भागवतात एक कथा आहे की श्रीकृष्ण आणि बलराम रंगभूमीमध्ये आहे. तेव्हाची रंगभूमी म्हणजे कुस्तीची जागा असते, त्याला रंगभूमी म्हटलं जायचं. त्यामुळे त्या ठिकाणी कृष्ण आलेला आहे. आणि हा कृष्ण तिथे जे वेगवेगळे लोक आहेत त्या वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या रूपात दिसतो आहे. गंमतशीर आहे कथा मोठी. आणि जे लोक तिथे आलेले आहेत त्यांना जर कृष्ण आपल्याला ना कृष्ण म्हटला की चटकन आपल्याला गीतेच्या पुस्तकामधला कृष्णार्जुनाचा फोटो दिसतो की छान स्माईल देणारा कृष्ण आहे आणि समोर पाया पडणारा अर्जुन आहे असं आपल्याला दिसेल. कारण गीतेचं ते कृष्णार्जुनाचं रूप आपल्या डोळ्यामध्ये आहे. पण इथे जे रंगभूमीच्या भोवताली कुस्ती बघायला जमलेले सगळे लोक आहेत आणि हे लोक विविध आहेत. कोणी श्रीमंत आहेत, कोणी गरीब आहेत, ठिकठिकाण देशात आहेत की कोणी राजे आहेत, कोणी वेगवेगळ्या पद्धतीने इथे आलेले आहेत. कारण त्या कुस्तीतून जो विजय व्हायचा आहे तो मुळी 2 राष्ट्रातला युद्ध असावा अशा प्रकारचा आहे. त्यामुळे आलेली मंडळी या कृष्णाकडे कशा पद्धतीने बघतात, तो कृष्ण त्यांना कसा वाटतोय त्याचं वर्णन त्यांनी केलं. तर म्हणजे तिथे ना कुस्तीगीर आलेले होते, म्हणजे प्रत्यक्ष पहिलवान तिथे आलेले होते कुस्ती बघायला, की जे स्वतः कुस्ती खेळतात असे पहिलवान होते. त्यांना कृष्णाचं शरीर असं बलदंड दिसत होतं. म्हणजे एखादा पहिलवान कसा असेल, त्याचे बाहू कसे असतील, त्याचा देह कसा असेल, असं त्या पहिलवानाला कृष्ण तसा दिसत होता, पहिलवानांसारखा दिसत होता. पण सामान्य जी मंडळी होती त्यांना माणसांमधलं रत्न असावं त्याचं कृष्ण म्हणजे नररत्न दिसत होता. मग तिसरे कोणतर म्हणजे स्त्रिया तिथे होत्या. त्या सगळ्या स्त्रियांना मूर्तिमंत मदन कामदेव असं कृष्णाचं रूप दिसत होतं. अतिशय दिसायला सुंदर असा कामदेव किंवा मदन दिसत होता. गोपीजन सगळे गोपाळ आलेले होते. ते गोपाळांना तो काय त्यांना आपला मित्र दिसत होता. तोही त्यांना गोपवेशामध्ये गायींना घेऊन वनामध्ये जाणारा असा गोप दिसत होता. दुष्ट मंडळी तिथे आलेली होती. अशी दुष्ट मंडळी होती त्यांना भय वाटत होतं की हाच शासक आहे, हाच जिंकणार आहे, हा दंड करणारा आहे असं थोडं भय या दुष्ट मंडळींना वाटत होतं. काही वृद्ध मंडळी तिथे होती. या वृद्ध मंडळींना गोपाळ कृष्ण लहान मुलांसारखा दिसत होता. कारण ह्या मंडळींची भूमिका मोठी होती, त्यांना तो कृष्ण छोट्या मुलासारखा दिसत होता. कंसाला साक्षात. आता कंसाला तर माहीत होतं ना की या मुलाकडून आपला मृत्यू आहे, आपल्याच बहिणीच्या 8व्या मुलाकडून. त्यामुळे कंस मृत्यूच्या रूपात कृष्णाकडे बघत होता. त्याला साक्षात मृत्यूदेव दिसत होता. कारण त्याला माहीत होतं की याच्या हातून आपला मृत्यू व्हायचा आहे. काही अज्ञानी भक्त होते, अल्पबुद्धया मूढा, आपल्याला सगळे भगवंतांनी विशेषणं दिलेली आहेत. असे जे अज्ञानी भक्त होते त्यांना तो विराट रूप दिसत होता. भागवतकार म्हणतात त्यांच्यात पण प्रगती झाली, त्यांना एकदम विराट रूपामध्ये तो दिसला. पण योगी जन जे होते या योगी जनांना परमतत्वात तो दिसत होता. प्रत्येकाची जशी भूमिका, वृष्णी वंशातले लोक होते, त्याच्या वंशातले लोक होते, त्यांना तो आपला इष्टदेव दिसत होता.
असे प्रत्येकजण जिथे आलेला होता. जिनकी रही भावना जैसी प्रभू मूर्ती तिनकी तैसे. जशी आपली भावना आहे तसा भगवंत दिसतो. भगवंताला व्यापकतेत पाहणं अशी इच्छा आहे की तुम्ही मला व्यापकतेत पहा, मी सगळीकडे आहे, सगळीकडे मला पहा. अशा पद्धतीने विचार केला की आपल्याला कळतं की आपल्याशी शत्रुत्व असणारे, आपल्याबद्दल द्वेष मत्सर करणारे अशी जरी समोर व्यक्ती आली तरी तिच्यात पण आपल्याला भगवंत दिसला तर सगळं गोड होऊन जाईल. म्हणून आपल्याला भगवंत सांगतात की सगळीकडे व्यापक दृष्टीने पहा. त्या लक्षात येईल की आता भागवताचाच विषय निघाला म्हणून सगळ्यांना माहिती आहे सगळे भीष्म शरपंजरी पडलेले आहेत आणि कृष्ण एका म्हाताऱ्याचं रूप घेऊन आला आहे. म्हातारा कृष्ण हे केलं आहे, रूप घेतलं आहे आणि म्हाताऱ्याचं रूप घेऊन आला आहे. अगदी घोंगडी पाठीवर काठी घेतलेला का नटवरलालच तो आहे आणि जे करून घ्यायचं आहे ते बरोबर योग्य मार्गाने तो करून घेतो आहे. आणि भीष्माने तो शरपंजरी पडलेल्या भीष्मांना कितीतरी मंडळी भेटत जात होते. त्यामुळे त्यांची जी प्रतिज्ञा होती त्यांना अर्जुनाला मारायचं होतं. अर्जुनाला मारण्याची प्रतिज्ञा घेतलेली भीष्म प्रतिज्ञा आहे आणि याच्यासाठी म्हणून भगवंताला ही युक्ती करावी लागली आहे. म्हाताऱ्याचं रूप घेऊन गेला आहे, दरवाजात उभा राहिला आहे, भीष्माने डोळे मिटून पडलेले आहेत शरपंजरी तिथे आणि फक्त बांगड्यांचा आवाज केला आहे. कोण आलाय सांगितलं नाही. बांगड्यांचा आवाज झाला, नकळत भीष्मांच्या तोंडून सौभाग्यवती भव असे उद्गार आले आणि मग हा आशीर्वाद मिळाल्यावर कोण आलाय ते त्या भीष्माने विचारलं आणि ती म्हणाली मी द्रौपदी. ज्या अर्जुनाला मारण्याची प्रतिज्ञा घेतलेली होती त्या प्रतिज्ञेतून भगवंताला अर्जुनाला वाचवायचं होतं आणि ते वाचवण्यासाठी ही युक्ती भगवंताने केली होती. ती कथा वाचली का भगवंत सगळीकडे कसा आहे. मग भीष्मांच्या लक्षात आलं. ते म्हणाले द्रौपदी कृष्ण कुठे आहे. हे काही द्रौपदीचं काम नाही, हे द्रौपदीचं डोकंच नाही. ज्या ती द्रौपदी इथे आली आणि माझ्या तोंडून वदवून घेतलं गेलं, कृष्ण कुठे आहे, हे काम कृष्णाचं आहे. म्हणजे म्हाताऱ्याच्या वेशात आलेल्या कृष्णाला भीष्माने ओळखलं. नुसत्या भक्तीमध्ये अडकायचं नाही, नुसत्या ज्ञानात पण राहायचं नाही. ज्ञान पण पाहिजे आणि भक्ती पण पाहिजे. ज्ञानी भक्त भगवंताला प्रिय आहे, त्यामुळे भक्ती पण हवी, ज्ञानही हवं. ज्ञान मिळवून भक्ती करायची, ज्ञानही मिळवायचं, सगळीकडे व्यापकतेनं भगवंताला ओळखायचा आणि भक्तीच्या रूपाने त्या भगवंताला भक्तीच्या प्रेमात बांधून ठेवायचं. हे जे काय आहे याला परिपूर्णता म्हणतात. ज्ञान पण हवं आणि भक्ती पण. अहो ज्ञानभक्ती काय युक्तीसुद्धा हवी. काहीही न्यून राहता कामा नये, काही कमतरता राहता कामा नये, सगळं हवं. कशाला महत्त्व द्यायचं, किती द्यायचं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. हे का लक्षात येत नाही, कशाला महत्त्व द्यायचं हे लक्षात का येत नाही याचं कारणच आहे की मूळ उद्देश आपल्याला समजलेला नसतो. म्हणून बोललो कशाला प्राधान्य द्यायचं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. 23व्या श्लोकामध्ये भगवंताला न जाणणारे असं अल्पबुद्धी शब्द वापरला. आता आपण पाहिला 24व्या ह्या असा दृश्य जगामधल्या असं पाहिलं की मायेचं आच्छादन आहे त्याला, असं त्यांनी वर्णन केलं. आवृत झालेलं आहे म्हणजे मायेचं आवरण आहे. जसं आहे ना आपल्याला बोलता बोलता आपण कितीतरी वेळा म्हणतो की आता खरं म्हणजे मला काही घ्यायचं नाही आहे, पण आता बघते मी घंटाळीचं ते लागलाय ना सेल बघून येते जा. कशाला, मला काहीच घ्यायचं नाही आहे तरीसुद्धा हा जो काही आपल्याला मायेचा जाल जे म्हणतो ना ते हे आहे की कशाला प्राधान्य द्यायचं हे आपल्याला कळत नाही. सगळीकडे ईश्वर नटलेला आहे हे आपल्याला माहिती आहे. तर या सगळ्या जे नाशिवंत गोष्टी आहेत त्या नाशिवंत गोष्टी भगवंत म्हणतो बाजूला करा ना, म्हणजे मी खरा काय तो कळेल. तर नाशिवंत गोष्टींचं जाळं पसरलेलं आहे आणि त्यामुळे मला आतला भगवंत दिसतच नाही आहे. मग त्याच्यातच आम्ही अडकतो. छानपैकी विष्णू सहस्त्रनाम म्हणतोय, पाठ आहे हो, नाही अशातला काही भाग नाही, पण मनात काहीतरी दुसरा विचार येतो आणि ते विष्णू सहस्त्रनाम कधी बाजूला होतं लक्षातच येत नाही. आठवण होते की अरे आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणत होतो, मग पुन्हा अपासून सुरुवात करतो. ही अशी जी काय गोष्ट होती याचं कारण काय, तर हा नटवरलाल म्हणजे हा आमचा भगवंत वेगवेगळी आमिष आमच्या पुढे दाखवतो आणि त्या जाळ्यात आम्ही अडकतो. त्याच्या पलीकडे असलेला जो भगवंत आहे तो आम्हाला दिसतच नाही. ते भगवंताचं व्यापकपण आपल्याला दिसलं
की मग आपल्याला भगवंत अल्पबुद्धी, मूढा असं नाही म्हणणार. पण तसं होत नाही. भगवंताने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आता एवढं सांगून काही भगवंत थांबणार नाही आहे. पुढल्या ह्याच्यातसुद्धा भगवंताने आपल्याला वर्तमान काळामध्ये आणि पुढे सगळ्या होणाऱ्या गोष्टी पण मी जाणतो. म्हणजे आधीचं पण मी जाणतो, होऊन गेलेल्या गोष्टी पण मला माहिती आहेत. आपण उगाचच भगवंताला दोषी ठरवतो. तुला दिसत कसं नाही आहे रे, असं असं का झालं, मी तर एवढं सगळं चांगलं केलं तरी असं का झालं. तर त्याला का दिसत नाही आहे. पण त्याला आम्ही आमच्यासारखं ठरवतो आणि त्याला दिसत नाही आहे असं म्हणतो. त्याला काय करावं. म्हणून भगवंत आपल्याला सांगतो आहे की पूर्वी काय झालं आहे तेही मला माहिती आहे, वर्तमानात काय घडतं आहे तेही मला माहिती आहे, काय घडणार आहे तेही मला माहिती आहे, सगळं मी जाणतो आहे. पण श्रद्धा भक्ती नसलेला माणूस मला जाणत नाही, ही मोठी अडचण आहे. त्याची श्रद्धा भक्ती जी असते ती त्याच्या त्याच्या कामना पूर्ण होण्यापुरतीच असते, मर्यादित स्वरूपातली. आणि त्यामुळे तो मला जाणत नाही काय ते. मी सगळं जाणतो आहे. समोरच्या असणाऱ्या भक्ताच्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याचा मी शब्द दिला आहे, तो करतोही. थोडी कधी कधी परीक्षा पण बघतो, ती पण परीक्षा बघावी लागते. काल माझी एक मैत्रीण मला कबूल केलं होतं घंटाळीमध्ये संकष्टीला मी येणार, हा नक्की येणार. मी आदल्या दिवशी आठवण पण केली होती. मी घरी येईपर्यंत मेसेज माझ्या ह्याच्यावर होता, खूप पाऊस होता ना म्हणून मी नाही आले. मग मी म्हटलं भगवंताशी भेटतो परीक्षा, आपण एकदा ठरवलं ना जायचं, मग काय होऊ दे वाटेल ते, जायचं म्हणजे जायचंच, ठरवल्यानंतर करायचंच. भगवंत म्हटलं बघू तरी हिचं किती ठरवणं पक्का आहे. आणि म्हणून असं आहे होय, पुढल्या वेळेसला म्हटलं ये, आता 31 तारखेला ये, कितीही पाऊस पडला तरी ये. भगवंत परीक्षा घेतो. मग तो येताना त्यांनी आम्हाला अजिबात पाऊस दिला नाही, जाताना दिला, खूप पावसामध्ये भिजवलं, पण त्यांनी पाहिलं किती निष्ठा आहे, किती ठरवल्याप्रमाणे करतं. आणि येताना काय नाही, येताना सगळ्या मी छानपैकी आलो. असं छोट्या छोट्या गोष्टीत आपणच आपले अर्थ लावायचे. आणि भगवंत कसं आपल्याला पाठीराखा आहे, भगवंत किती आपली काळजी घेतो. जो मनापासून भगवंताचं भक्ती करतो आहे त्याच्या पाठीशी तो आहेच. आता तो आपल्याला हळूहळू सांगतो आहे की तुम्ही ज्ञानी भक्त व्हा. या अशा छोट्या छोट्या गोष्टींच्या मागण्या करून उगाच कशाला अल्प बुद्धया होत आहे. असं काहीतरी मागणं मागा की ते तुम्हाला कायम परमधामी तुम्हाला घेऊन जाईल. जन्ममृत्यूच्या चक्रातून तुम्ही सुटाल. अशा प्रकारच्या व्यापक असणाऱ्या दृष्टीनं माझ्याकडे पहा, अशी भगवंताचं आपल्याला सांगणं आहे. आणखीन एका श्लोकामध्ये मूढा असं म्हणून आपल्याला पुन्हा एकदा जाणीव भगवंत करून देणार आहेत. तो श्लोक आपण पुढल्या वेळेला पाहूया. धन्यवाद.